सस्पेक्टच्या बाईकचा जो नंबर आम्ही ट्रेस केला होता नेमकी ती नंबर प्लेट खोटी निघाली सर। तुम्हाला स्पॉटचं लोकेशन कोणी दिलं होतं? सर आम्ही ते शट अप। मला माहिती आहे केवळ मेडल्स आणि प्रमोशन मिळवण्यासाठी तुम्ही स्पेशल क्राईम युनिटच्या कामकाजामध्ये डवळाडवळ केलीत आणि त्यामुळे गुन्हेगार सुटला या हातातून। पण नाटेकर एक लक्षात ठेवा, स्पेशल क्राईम युनिट कधीही कुठल्याही मेडलसाठी किंवा प्रमोशनसाठी कामं करत नाहीत। रादर त्यांनी कितीही मोठी कामं केली ना तरी त्यांना साधी कौतुकाची थाप सुद्धा मिळत नाही हो। पण ते आपली कामं इमानदारीने करत राहतात। नाहीतर तुम्ही आज केवळ तुमच्यामुळे तो गुन्हेगार आपल्या हातातून सटकलाय। हे केवळ आमच्यासाठी मिशन नव्हतं, आमच्या टीम मेंबरपैकी एकाच्या आयुष्याचं ध्येय होतं ते। आणि केवळ तुमच्यामुळे आज त्या ध्येयापासून आम्ही लांब गेलोय। सॉरी सर, पुन्हा अशी चूक होणार नाही सर। यू बेटर बी। अगो ए घेऊन जा, नार्कोटिक्स कडे दे। एक मिनिट जा घेऊन जा। ब्लँक कार्ड युवराज, काम डाऊन, शांत। इट्स ओके। काय झालंय? नाही काय नाही, आय एम फाईन। निशिताशी भांडण झालंय काय? तिलाच भेटायला गेला होतास ना? अँड शी इज कॉलिंग। हां हां येस, त्यामुळेच मी आता गेलेलो ना भेटायला, तर थोडंसं जरा आमच्यात या म्हणूनच। लग्न झाल्यावर सुद्धा तुम्ही असेच भांडणार आहात का? राग कंट्रोल करायला शिक युवराज। आता बाहेर तू दया काकांवर चिडलास का? युवराज, मी तुला किती वेळा सांगितलंय, एक बाबा म्हणून त्यांच्या फार माफक अपेक्षा आहेत तुझ्याकडनं, आणि एक मुलगा म्हणून तू त्याही अपेक्षा नाही पूर्ण करू शकत। हे बघ, आय नो बाबा म्हणल्यावर ते जरासं ऑकवर्ड होतं, आय रिअली नो, पण मग तू त्यांना मित्र का नाही समजत? तू त्यांना मित्र समजायला लागलास ना की आपोआप तुमच्यातला जो ऑकवर्डनेस आहे तो निघून जाईल। ओके? आणि राहिला प्रश्न निशिताचा, ती तुला कॉल करायचा प्रयत्न करते, फोन न उचलणं बरोबर नाही युवराज। एक गोल्डन रूल सांगून ठेवते, मुलीला वाट पाहायला लावायची नाही। बी अ जेंटलमॅन अँड कॉल हर। करतो। तुमच्यातले हे जे रुसवे फुगवे आहेत ना, ही फेज एन्जॉय कर, इट्स ब्युटिफुल, ट्रस्ट मी। पण आज जे झालं करतोय बॉस, करतो, पण काहीच दिसत नाहीये। टेक्नो, चुकून त्यांनी कोरा कागद टाकला काय त्याच्यात? नाही, 4 ते गुलाबनी केले तो इतकं सहजासहजी करणार नाही। पण काहीच दिसत नाहीये, फक्त लिंबाचा वास येतोय। याचा अर्थ काय घ्यायचा पण? हॅलो बॉस, तू आहेस ना लाईनवर? हो आहे। एक मिनिट, केडी, तुझ्याकडे आता लायटर, मेणबत्ती, माचीस असं काही आहे? मेणबत्ती आहे कमांडर, कपाटात बघा, आणि माचीस बघतो आम्ही। थांबा। कशाला शोधताय? हे घ्या। ते टपरीवर अगरबत्ती पेटवायला लागतं ना, म्हणून। तू कोणती मेणबत्ती पेटवतो माहिती आहे आम्हाला? जा मेणबत्ती आणा जा। गाईज हरी अप।
आता एक काम करा, ती मेणबत्ती पेटवा आणि ते कार्ड त्याच्यावर पकडा. बॉस, यू आर जिनियस. तू ना ग्रेट आहेस. ह्यावरती ना अक्षर दिसत आहेत. काय लिहिलंय त्याच्यावर? होल्ड ना. अरे पण हे जादू कशी काय झाली? जादू नाहीये, सायन्स. लिंबाच्या रसाने लिहिलंय ते. अरे वा बॉस, तुम्ही तर एकदम बोमकेश बक्षीस झाले बुवा. आता हा कोण आहे नवीन? अरे ते तुमच्या हरक्या जैन जी पोरांना नाही कळणार. आमच्या जमान्यातले ना डिटेक्टिव्ह होते ते. गाईज, कामावर लक्ष द्या. टाइमपास नंतर करा. सॉरी बॉस, सॉरी. त्याच्यावर काय लिहिलंय ते आधी सांगा मला. ह्यावर लिहिलंय की सोन्याच्या दिवशी 5चा ठोका चुकला की जुन्या दगडावरून झेंडूची फुलं बाजारासाठी पाठवा.